नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत रिस्पॉन्सिबल नेटिझम हा आगळा वेगळा उपक्रम सुरू करणारे उन्मेष जोशी. उन्मेष, खूप स्वागत आहे तुझं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार आणि आभारी आहे तुम्ही मला इथे बोलवलं. उन्मेषला बोलवण्याचं कारण म्हणजे थोडी वेगळ्या शब्दात त्याची ओळख करून देते. आपल्याला एखाद्या अननोन कॉलवरून फोन येतो आणि सांगितलं जातं की तुमच्या वडिलांनी एवढे एवढे पैसे ट्रान्सफर करायला सांगितलेले आहेत किंवा तुमच्या मित्रांनी आणि मैत्रिणींनी तुमच्यासाठी हा मेसेज पाठवलेला आहे. आपण कुठेतरी भावनेच्या भरामध्ये ते पैसे ट्रान्सफर सुद्धा करून टाकतो. कधीतरी आपल्याला फोनवरून ओटीपी मागितला जातो किंवा कधी फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियावर आपल्या फेसबुक अकाउंट वरूनच आपली बदनामी केली जाते. हे सगळं आपल्या बाबत कसं घडलं, आपण कसे फसलो गेलो, हा प्रश्न आपल्याला पडतो. मदत कुणाकडे मागायची? पोलिसांच्या सायबर सेलकडे अनेक गुन्हे असतील, आपली दखल घेतली जाईल का? पण अशी एक संस्था आहे की जिथे अशा प्रकरणांची दखल घेतली जाते आणि म्हणूनच उन्मेष, आम्ही तुझ्याशी गप्पा मारतोय. पहिल्यांदा तर जेव्हा केव्हा अशा पद्धतीचं सायबर क्राईम आपल्या बाबतीत घडतो तेव्हा कुठेतरी एक गिल्टची भावना असते आणि कधी पैसे गेलेले असतात, कधी वैयक्तिक नुकसान झालेलं असतं. अशा वेळेस नेमकं करायचं काय? खूप छान प्रश्न आहे, कारण अशा वेळेला आपल्याला सुचत नाही आणि आमच्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा केसेसमध्ये आम्हाला हाच अनुभव आहे की लोकांना कळतच नाही की कुठे जायचं, कशा पद्धतीने कंप्लेंट करायची. तर मला सगळ्यांना हे सांगायचं की हे खूप कॉमन आहे. हे जगभरामध्ये दर 10 सेकंदाला कोणाबरोबर तरी सायबर क्राईम होतोय. त्याच्यामुळे या जगातले आपण सगळेजण एक भाग आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याबरोबर होऊ शकतो सायबर क्राईम. मग अशा वेळेला आपण पहिल्यांदा मदत हवी असेल आपल्याला तर 1930 हा नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे किंवा cybercrime.gov.in याच्यावरती जाऊन आपण कंप्लेंट करू शकतो. त्याच्यानंतर आमच्यासारख्या काही संस्था आहेत ज्या काम करतात. उदाहरणार्थ आमची संस्था सायबर वेलनेस हेल्पलाईन चालवते. तर या हेल्पलाईन वरती 7353107353 वर तुम्ही कॉल करू शकता आणि ही मदत मागू शकता. आणि मला सगळ्यांना सांगायचं की मदत मागण्यामध्ये काहीच तुम्ही कमीपणा वाटून घेऊ नका. आपल्याला सगळ्यांना कुठे ना कुठेतरी कोणाची तरी मदत घ्यायला लागते. मदत जस्ट एक फोन कॉल वरती आहे. तुम्ही फोन कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर पण आहे हा. त्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही आमची मदत घेऊ शकता आणि पोलिसांपर्यंतही सहजरित्या पोहोचू शकता. उन्मेष, तुम्ही पोलिसांच्या सायबर सेल बरोबर सुद्धा काम करता आणि मी तुमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस पाहिलेल्या आहेत. तर पहिल्यांदा जी गरज असते कुठेतरी ती सिंपतीची. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या माणसाला जज करत नाही की अरे बाबा असं कसं घडलं, मग आता आम्ही तुझी काय मदत करणार. तुम्ही जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो आपण सगळ्यांसाठी पुन्हा एकदा देऊच या. पण अशा अगदी वेगळ्या क्षेत्रात काम करावं असं तुला का वाटलं? आम्ही 2012 पासून या उपक्रमाची सुरुवात केली आणि हा उपक्रम सुरू करताना आम्हाला वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये काही लेक्चर घ्यायला सांगितलं. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तपत्रांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही लेक्चर्स घ्या, मुलांबरोबर इंटरनेट बद्दल बोला. आणि हे बोलताना आम्हाला असं लक्षात आलं की मुलं खूप मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला इंटरनेट एवढं स्वस्त नव्हतं, ऍक्सेसिबिलिटी एवढी सोपी नव्हती. 12 वर्षापूर्वीचा विचार तुम्ही करा. त्यावेळेला फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा ह्या काहीच गोष्टी नव्हत्या, ऑर्कुट होतं. तर मुलं त्यावेळेला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरतायत. हे लक्षात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की मुलं खरंच जबाबदारीने वापरतायत का, किंवा आपला सगळ्यांचा वापर जबाबदारीने असणार आहे का. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की जबाबदारीने इंटरनेट वापरणं याच्यावरती चर्चा कुठेतरी व्हायला पाहिजे. आणि हे जबाबदारीने वापरण्यासाठी आपण पुढच्या येणाऱ्या पिढीला आणि आता जे इंटरनेट युजर्स आहेत यांना योग्य ती माहिती पोहोचवली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. कारण असं काही फॉर्मल एज्युकेशनच नाही आपल्याकडे. इंटरनेट कसं वापरायचं हे याच्याबद्दल थोडीफार माहिती असेल किंवा वेगवेगळे आपण कोर्सेस बघितलेले होते जेव्हा आपल्याकडे इंटरनेट आणि कम्प्युटरचा वापर सुरू झाला, किंवा सोशल मीडिया कसा वापरायचा आपण आपल्या मित्रमैत्रिणींकडून शिकतो. करेक्ट. तर हे शिकवणारं असं काही आपल्याकडे कोर्स किंवा असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे लोक स्वतः शिकत गेले आणि स्वतः शिकताना मग काही गोष्टींकडे दुर्लक्ष होत गेलं. तर मग त्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं, त्यांना त्याचं महत्व सांगणं, या सगळ्या गोष्टी आम्ही या उपक्रमातून सुरू केल्या आणि मग तो हळूहळू वाढत गेला. खरंच आता तर खूपच वाढलाय तुमचा उपक्रम. तू आता मुलांचा उल्लेख केलास तर एक बातमी गेल्या वर्षी आली आणि त्याच्यावर बरेच वादविवाद सुरू आहेत की ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांना इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे. अशी बंदी असावी का, याच्याबद्दल बरीच चर्चा आहे. तू मुलांसोबत काम करतोस, काय अनुभव आहेत तुझे मुलं आणि सोशल मीडियाचे? बंदीच्या विषयावरनं सांगतो. माझं वैयक्तिक मत असं आहे की बंदी काही
काम करत नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टींवर बंदी घातली तर ती वेगवेगळ्या मार्गाने ऍक्सेस त्याचा घेतला जातो. आणि हे खूप कठीण आहे की एज व्हेरिफिकेशन कसं करायचं. जगभरात याच्यावरती चर्चा सुरू आहे की याचं एज व्हेरिफिकेशन इंटरनेटवरती कनेक्ट होणारा जो मुलगा आहे किंवा जी व्यक्ती आहे त्याचं एज व्हेरिफिकेशन कसं करणार तुम्ही. त्याच्यामुळे हे थोडंसं कठीण दिसतंय. विचार त्यांचा चांगला आहे की योग्य वयात मुलांनी योग्य गोष्टी वापरणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की त्याचा वापर त्यांना योग्य त्या पद्धतीने शिक्षण देणं त्याच्याबद्दल हे खूप महत्वाचं आहे. आणि माझा अनुभव असं सांगतो की मुलांशी जर आपण योग्यरित्या संवाद साधला तर मुलं ते मान्य करतात. मुलांना लॉजिकल रिझन्स हवेत. मुलांना तुम्ही मी सांगतोय म्हणून बंद करा किंवा मी म्हणतोय म्हणून वापरायचं नाही हे सांगून मुलं थांबत नाहीत. आम्ही जेव्हा मुलांशी बोलतो तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर डिबेटिंग करतो, लॉजिकली त्यांच्याशी बोलतो, त्यांना सांगतो की हे का त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि मग त्यातनं मुलांचा वापर बदल होतो. हा थोडासा लेंदी प्रोसेस आहे, याला काळ जायला लागतो. पण जर चिकाटीने करत गेलो तर हा बदल दिसतो. हा बिहेव्हिअरल चेंज आहे, हा मुलांमध्ये साधारण आपल्याला बदलताना दिसतोय. तर मला असं वाटतं की मुलांशी सातत्याने बोलत राहिलं पाहिजे, तरच मुलं योग्य वयात योग्य त्या गोष्टी वापरायला सुरुवात करतील. बरोबर. तू मुलांचं बोलतोयस, पण आपल्या सगळ्यांनाच किती साक्षरता आहे सोशल मीडियाबद्दल, आपण किती जागरूक आहोत त्याच्या कायद्यांबद्दल, हा एक वेगळा प्रश्न आहे. मुलांबरोबर काम करता करता तू पालकांबरोबर सुद्धा काम करायला लागलास. तर तू एक केस स्टडी सांगितली होतीस की मुलांना कशा प्रकारे आणि कुठून कसलं ऍडिक्शन होऊ शकतं. तर एक गंभीर गोष्ट आहे ती थोडीशी शेअर कर सगळ्यांशी. मुलांना ऍक्सेस आता खूपच लहान वयात सुरू झालेला आहे. आपल्याकडे तर वयाच्या 1-1.5 वर्षापासून मुलांच्या हातात मोबाईल यायला लागलेले आहेत. आणि बऱ्याचदा पालकांच्या लक्षात येत नाही की आपला मोबाईल आपण पण वापरतोय, तोच मोबाईल आपण मुलाला देतोय. म्हणजे आपण जे काही कंटेंट बघतोय तेच कंटेंट मुलांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. आमच्याकडे अशा बऱ्याचशा केसेस येतात ज्याच्यामध्ये अतिशय लहान वयात मुलांना पॉर्नोग्राफीचा ऍक्सेस मिळतो किंवा पॉर्नोग्राफी बघायला मुलं सुरुवात करतात आणि त्यांना खरंच कल्पना नसते की हे काय आहे. कुतूहलापोटी एखादा पॉपअप येतो, ते बघतात किंवा मोठ्यांनी बघितलेला जो कंटेंट असतो तो ऑटोमॅटिकली त्यांच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेला असतो आणि मग तो मुलांना ऍक्सेस मिळतो. अशीच आमच्याकडे केस आलेली. अत्यंत लहान वयातला मुलगा होता आणि त्याला पॉर्नोग्राफीचा ऍक्सेस घरातल्यांच्या फोनवरनं मिळाला आणि त्यांनी हे स्वतः शाळेमध्ये एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला. आता ही खूप कठीण परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये पालकांनाच मुळात ऍक्सेप्टन्स नव्हता की असं काही मुलांनी बघून हे होऊ शकतं. पण जेव्हा हळूहळू मुलाशी बोलल्यानंतर काउन्सिलिंग त्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी त्याच्या घरातल्याच वयस्कर व्यक्तीच्या फोनमधनं हे सगळं बघितलेलं आहे. म्हणून मला असं वाटतंय की मुलांना पॉर्नोग्राफीचा मुलं कुठल्या वयात पॉर्नोग्राफी बघतात हा महत्वाचा मुद्दा आहे. आता मुलं पॉर्नोग्राफी बघतात की नाही हा मुद्दाच नाहीये. मुलं कुठल्या वयात त्यांना याच्याबद्दल ऍक्सेस येतोय. तर निदान 13 वर्षापर्यंत तरी हँड होल्डिंग हे खूप महत्वाचं आहे. आपण डिव्हाइस मुलाच्या हातात सोडून दिलेला आणि मुलगा मोबाईल घेऊन बसलेला आणि करतोय हे खूपच क्रिटिकल गोष्ट आहे की जिथे काहीही त्याला ऍक्सेस होऊ शकतं. म्हणजे केवळ पॉर्नचा प्रश्न नाही, आता इंस्टाग्राम आहे, टिकटॉक, स्नॅपचॅट ह्याच्यावर येणारा कंटेंट जो आहे तो आपण कसा कंट्रोल करणार. आणि तू जसं सांगितलंस की एकदा त्या चक्रात अडकलं, मूल असो किंवा पालक असो, की तो अल्गोरिदम एका प्रकारे सुरू होतो. तर काय तुम्ही मुलांना किंवा पालकांना काय सांगता, खास करून इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियाबद्दल? आम्ही तर पालकांना सांगतो की याचं एज रिस्ट्रिक्शन बद्दल बोललं पाहिजे तुम्ही. कारण ही जी सगळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्याला एका विशिष्ट वयाचं बंधन आहे. 13 वर्षानंतरच वापरू शकतो. व्हॉट्सअप 16 वर्षानंतर आहे. हे बऱ्याच लोकांना माहितच नाही. आपल्याकडे कायदा आहे तसा. तर हे बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये. त्याच्या मुलं 8-9 वर्षाची मुलं व्हॉट्सअपवरती चॅटिंग करत असतात किंवा व्हॉट्सअपवरती पाठवतात. आणि आता स्टॉकिंग जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात जास्त स्टॉकिंग हे व्हॉट्सअपवरती होतं. मुलांपर्यंत एज इनअप्रोप्रिएट म्हणजे मुलांच्या वयाला अयोग्य असलेला कंटेंट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पाठवण्यासाठी व्हॉट्सअपचा वापर केला जातो. व्हॉट्सअपच्या थ्रू ते पाठवलं जातं. तिथे पालकांना बरेचदा लक्षातच येत नाही की मुले हे व्हॉट्सअपच्या थ्रू काय बघतात ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण मुलांना जी डिव्हाइसेस देणार आहोत ती डेडिकेटेड डिव्हाइस असली पाहिजे. निदान 13 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांना आपण डेडिकेटेड डिव्हाइस दिलं पाहिजे. म्हणजे जे डिव्हाइस मुलाला देणार आहात त्याच्यामध्ये 2 प्रोफाईल क्रिएट करू शकता. अँड्रॉइड मध्ये ही सोय आहे. तुम्ही तुमच्यासाठी आणि मुलासाठी एक प्रोफाईल क्रिएट करू शकता. सर हे पॅरेंटल कंट्रोलची ज्या गोष्टी आहेत त्या 13 वर्षापर्यंत
करणं गरजेचं आहे, कारण बराचसा कंटेंट जो आहे जो मुलांपर्यंत पोहोचू नये असा या वयात पोहोचलेला आहे. आम्ही एक सर्व्हे केलेला होता एक हा. साधारण 2 वर्षांपूर्वी 20,000 मुलांबरोबर. तर त्यातल्या 20,000 मुलांमधल्या मुलांनी असं सांगितलं हम्म. की प्रत्येक 5 चॅट मधला एक चॅट म्हणजे 20% चॅट हे एज इनअप्रोप्रिएट असतात. म्हणजे त्यांच्या वयाला अयोग्य असलेला मुख्यत्वे करून सेक्शुअल कंटेंट मुलांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला जातो. असे अनेक प्रेडेटर इंटरनेटवरती आहेत जे मुलांचं अब्युज करण्यासाठी अशा पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे आपण चाइल्ड अब्यूज बद्दल बोलतो, मुलांच्या लैंगिक शोषणाबद्दल बोलतो, पण ते आता ऑनलाईनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. उन्मेष, तू म्हणालास की 16 वर्षांखालची मुलं व्हॉट्सअप वापरू शकत नाही. ही माहिती मला सुद्धा थोडी नव्यानेच कळली. पण लॉकडाऊन मध्ये काय झालं की शिक्षणाच्या साठी बऱ्याच मुलांच्या हातामध्ये मोबाईल आला आणि मग काय आम्ही अभ्यास करतोय अशा ह्याच्यासाठी मुलांना मोबाईल देण्यात आला. मग अशा वेळेस नेमका कंट्रोल करायचा कसा? म्हणजे चांगल्या कारणांसाठी सुद्धा मोबाईल लागूच शकतो ना. मला पालकांना हेच विचारायचं आहे की आपण मुलाला जर एखादं वाहन देत असू, गाडी देत असू, सायकल देत असू, तर आपण काय करतो, त्यांना शिकवतो ते पहिल्यांदा. सायकल चालवायला शिकवतो आपण त्यांना किंवा गाडी चालवायला शिकवतो आणि लायसन्स पण घ्यायला लावतो. त्यांना सांगतो 16 वर्षापुढचं असेल तर तुम्ही विदाउट गिअरची गाडीचं लायसन्स मिळू शकतं, ते तुम्ही चालवू शकता. तुम्ही तुमच्या पाल्याला सायकल घेऊन किंवा मोटरसायकल घेऊन हायवेवरती असं सोडून देता का न शिकवता? ते किती डेंजरस आहे. तेवढंच डेंजरस आहे की तुम्ही मोबाईल जेव्हा हातात देता तेव्हा त्यांना काहीही न सांगता किंवा काही न शिकवता जेव्हा तुम्ही त्यांच्या हातात मोबाईल देता तेव्हा ते तितकंच डेंजरस आहे. कारण तो त्या भरधाव इंटरनेटच्या हायवेवरती त्याचा कसा वापर करेल आणि कुठे त्याच्याबद्दल ऍक्सिडेंट करतील हे तुम्हाला कळायला खूप उशीर होतो. तर म्हणून आपण जेव्हा डिव्हाइस देतो तेव्हा त्या डिव्हाइस कशासाठी आहे, का आहे हे सांगणं गरजेचं आहे. मला सांगा, आज आपल्या सगळ्यांची म्हणजे तुझ्या किंवा माझ्या जनरेशनची मोबाईलची ओळख काय आहे, तर कम्युनिकेशन आहे. बरोबर. पण ह्या जनरेशनची म्हणजे अल्फा, बीटा किंवा त्याच्या आधीची जेनझी यांची सगळ्यांचं इंट्रोडक्शन काय? व्हिडिओ बघणं, एंटरटेनमेंट बघणं, गेमिंग खेळणं, ही मोबाईलचं इंट्रोडक्शन आहे. लॅपटॉप कम्प्युटरचं इंट्रोडक्शन, आपलं इंट्रोडक्शन इंटरनेटचं आहे नॉलेज किंवा लॅपटॉपवरचा कामासाठी आपण वापर. म्हणजे तेव्हा तरी होतं. हा, तर डिव्हाइसेसचं इंट्रोडक्शन हे प्रॉपर असं झालं पाहिजे की हे कशासाठी आहे आणि त्याचा तुम्ही कसा वापर केला पाहिजे हे सांगणं गरजेचं आहे. आता ही जबाबदारी नॅचरली पालकांची आहे, कारण डिव्हाइस कोण देतोय? मी देतोय. मग पालक म्हणून त्यांना मी डिव्हाइस देतोय, तर ही माझी जबाबदारी की मी त्याला हे सांगणं गरजेचं आहे. आणि हे मी जर सांगितलं तरच ते ऍक्सिडेंट आहेत ते आपण टाळू शकतो. बरोबर. आता आपण सायबरच्या एकूण विश्वाचा जर उल्लेख केला तर कोणीही त्याच्यापासून वाचलेलं नाहीये. म्हणजे आता सोशल मीडियाचा वापर करावा की नाही, इंटरनेट चांगलं का बरोबर, हे सगळं आता म्हणजे हे वाद मागे पडलेले आहेत. जसं तू मुलांच्या बाबतीत म्हणालास किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत म्हणालास, तसं महिला किंवा तरुणी याला बळी पडण्याची संख्या सुद्धा खूप आहे. आणि तू शहरातली उदाहरणं देता देता मला असं म्हणालास की ग्रामीण भागामध्ये अशा बऱ्याच तक्रारी येत असतात. कोणत्या तक्रारी तुमच्याकडे येतात ग्रामीण भागातून? ग्रामीण भागातून येणाऱ्या तक्रारींमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंटच्या तक्रारींचं प्रमाण खूप जास्त आहे. इंटरनेटवरती कोणाची तरी मैत्री होणं, इंटरनेटवरती त्या झालेल्या मित्राबरोबर संवाद वाढत जाणं, व्हर्च्युअल रिलेशनशिप मध्ये जाणं आणि व्हर्च्युअल रिलेशनशिप मधले काही जी बंधनं आहेत जी पाळणं आवश्यक असतं ते न पाळता स्वतःचे फोटोज पाठवणं, व्हिडिओज पाठवणं किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये येणं आणि मग हे पुढे पुढे याचा वापर न्यूड शेअर्स करणं किंवा सेक्शुअल कंटेंट किंवा सेक्स चॅट मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं आणि मग त्या सगळ्याचा वापर हॅरेसमेंटसाठी करणं. बरेचदा असं होतं की रिलेशनशिप ब्रेकअप होतात. आता खूप लहान वयात रिलेशनशिप मध्ये मुलं मुली असतात आणि त्या ब्रेकअप झाल्यानंतर त्या फोटोजचा आणि व्हिडिओजचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने वापर केला जातो. आमच्याकडे तमिळनाडमधनं एक केस होती, चेन्नईमधनं एक केस आलेली ज्याच्यामधल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडने लाईव्ह स्ट्रीमिंग साठी फोर्स केलं की तू व्हिडिओ कॉलवरती आहे माझ्याकडे, आणि व्हिडिओ कॉलवरती बोलता बोलता तिला प्रेशराईज केलं की तू टॉप तुझा रिमूव्ह कर. आणि तिच्या हे लक्षातच आलं नाही की हा व्हिडिओ रेकॉर्ड होऊ शकतो. आणि तिने ते सगळं झालं, तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला, तिला माहितीच नव्हता व्हिडिओ रेकॉर्ड झाला. नंतर तिच्यात आणि त्या मित्रामध्ये वाद झाले आणि मग त्यांनी तिला धमकायला सुरुवात केली आणि त्यांनी ते सगळे व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल माध्यमांवरती आणि पॉर्न साइट्स वरती टाकले. आणि ते सोशल मीडियावरनं काढणं थोडंफार तरी लवकर शक्य आहे, पण पॉर्न साइट वरनं काढताना जवळपास 8 महिने लागले. या 8 महिन्यात त्या मुलीने इतका ट्रॉमा बिल्ड झाला की तिने 2 वेळा सुसाईडचा प्रयत्न केला.
तर ही कुठेपर्यंत जाऊ शकतं याचा विचार त्या वयात नसतो, त्यांना कळतच नसतं की हे आपण जे करतोय त्याचा काय परिणाम होऊ शकेल. पण उन्मेष, अशा ज्या सायबर क्राईमच्या केसेस आधी पोलिसांकडे येतात, आता तुमच्या संस्थेबद्दल माहिती असली तर तुमच्याकडे येऊ शकतात, त्या कशा हाताळता तुम्ही? कारण खूपच सेन्सिटिव्ह केसेस आहेत आणि तू जसं म्हणालास की तो जो विक्टीम आहे तो ट्रॉमामध्ये जाऊ शकतो, पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं. सगळ्यात अशा केसेस ज्या असतात त्याच्यात एकतर मायनर असेल तर पहिल्यांदा आपल्याला पॉक्सो खाली त्याचं केस रजिस्टर करणं खूप गरजेचं असतं. जेव्हा आमच्याकडे पहिल्यांदा विक्टिम्स येतात आणि डिस्क्लोजर करतात, जेव्हा याच्याबद्दल सांगतात, तेव्हा आम्ही पॉक्सो असेल म्हणजे मायनर असतील तर आम्ही डेफिनेटली लगेचच पोलीस कंप्लेंट करायला सांगतो. पालकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतो. बरेचदा पालकांना सहभागी करू नये असं त्यांना वाटत असतं अच्छा. आणि मग त्याच्यात आम्हाला त्यांच्याशी बोलायला लागतं, पालकांचं काउन्सिलिंग करायला लागतं, त्यातनं सांगायला लागतं की मुलीचा जरी दोष असला तरी पण आपली मुलगी आहे तर तिला आपण मुख्य प्रवाहात ठेवणं गरजेचं आहे, नाही तर यातनं ती लांब जाऊ शकते. हे त्यांना सांगितलं तर हे सगळं काउन्सिलिंग झाल्यानंतर आपण पोलिसांबरोबर मग इन्व्हेस्टिगेशनचा भाग असतो. आता या केसेसमध्ये सगळ्यात काय असतं की धमकी असते सतत की हे कंटेंट आम्ही पब्लिश करू किंवा ब्लॅकमेल करणं, पब्लिश करू किंवा काही वेळेला पब्लिश सुद्धा केलेलं असतं. तर अशा वेळेला टेकडाऊन करणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे हा कंटेंट वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून टेकडाऊन करण्यासाठी आम्ही मदत करतो. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यावर आम्ही पार्टनर आहोत. देशभरातल्या इंटरनॅशनल काही ऑर्गनायझेशन आहेत, स्टॉप NCIR सारख्या किंवा टेक इट डाऊन सारख्या, ज्यांच्याबरोबर आपण इंडिया पार्टनर आहोत. तर मग आम्ही त्यांच्या मदतीने हा कंटेंट काढून टाकण्यासाठी प्रयत्न करतो. पेशन्सचं काम असतं, त्यांना धीर देणं खूप गरजेचं असतं, कारण हे आपण जितकं बोलतोय तितकं सहज नाहीये. ते कंटेंट काढायला वेळ लागतो. प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे कम्युनिटी गाईडलाईन्स असतात, त्यांची रिपोर्टिंग प्रोसेस असते, त्या प्रोसेस मधनं आपल्याला जायला लागतं. उन्मेष, तू हे जे सांगतोयस आता, तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच एक अशी बातमी किंवा चर्चेमधली गोष्ट म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळीला याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन तिचा जो निषेध आहे तो व्यक्त करावा असं वाटला. म्हणजे ती बीड मधल्या लॉ अँड ऑर्डरची केस असेल किंवा आणखीन त्याचे काही राजकीय परिणाम असतील ते वेगळे आहेत, पण एका अभिनेत्रीला असं सांगावंसं वाटणं की सोशल मीडिया आणि मीडियानीच एकूण जबाबदार राहायला पाहिजे, कारण त्या व्यक्तीचं काय होतं ते तुम्ही समजून घ्या. तुमच्याकडे जेव्हा अशा केसेस येतात तेव्हा पहिली तर गोष्ट असते, तुम्ही त्याला जज करत नाही, सिंपथी दाखवता आणि पार्टनरशिपचा तू उल्लेख केलास आता, तर त्याच्यामध्ये काही व्हॉलंटियर्स सुद्धा तुम्ही तयार केलेले आहेत, त्याच्याबद्दल सांग. व्हॉलंटियर्स आम्ही तयार करतो, कारण हा खूप खूप मोठा प्रश्न आहे. आज याच्यात जेव्हा आमच्यासारखे बोलणारी लाखो माणसं तयार होतील समाजामध्ये आणि ते सातत्याने एकमेकांना मदत करतील, ही साखळी जेव्हा निर्माण होईल की एकमेकांना मदतीची गरज आहे, इथे तिथे माणसं तयार झाली, जिल्ह्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागातले ग्रामपंचायतीचे ठिकाणे, तर अशा प्रत्येक गावामध्ये आपल्याला अशी माणसं हवीत की जी ज्यांना ह्या बेसिक सिस्टम बद्दल माहिती की रिपोर्टिंग कुठे करायचंय, काय आधार कुठे मिळू शकतो किंवा मदत कुठे मिळू शकते आणि पटकन ती मदत उपलब्ध करून देऊ शकतील, अशा माणसांची गरज आहे. म्हणून आम्ही सगळीकडे म्हणतोय की आम्हाला देशभरातनं व्हॉलंटियर्सची गरज आहे. तुमच्याकडे अशा बऱ्याच मुली व्हॉलंटियर म्हणून काम करतात, त्यांचं काम काय असतं? अशा मुली कम्युनिटी लेवलला व्हॉलंटिअरिंग करतात. त्यांच्या म्हणजे कॉलेजमध्ये जर असतील तर त्यांच्या कॉलेजेसमध्ये अवेअरनेस करतात आणि मग मुख्यत्वे करून कम्युनिटी लेवलला वेगवेगळ्या विभागांमध्ये त्या घराघरांमध्ये पोहोचतात. आम्ही मुंबईमध्ये तर असा ऍक्टिव्हिटी कॉलेजेस बरोबर होते की जी मुलं घराघरांमध्ये जाऊन अवेअरनेस करतात, डोअर टू डोअर अवेअरनेस आहे, किंवा कम्युनिटीमध्ये सभा घेतात, तिथे महिलांसाठी, मुलींसाठी, सिनियर सिटीजनसाठी ते ट्रेनिंग घेतात, सेशन्स घेतात. तर आम्ही या व्हॉलंटियर्सना ट्रेन करतो, जे ते पुढे जाऊन ट्रेनिंग करतात, त्याच्याबद्दलची माहिती देतात, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आमच्याबरोबर सहभागी होतात आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतात. तू आता बऱ्याच तरुण तरुणींना भेटतोस, मुलांना भेटतोस, जशा वाईट बाजू आहेत याच्या, म्हणजे जसं पॉर्न असेल किंवा एक ऍडिक्शन होणं असेल, त्याच्याबरोबरच सोशल मीडियाचा वापर करून कितीतरी तरुण तरुणींनी समाजामध्ये सुद्धा बदल घडवलेला आहे. तू त्या मुलीची जी गोष्ट सांगितली होतीस की सायकल तिने पुरवल्या, ती गोष्ट सुद्धा सगळ्यांना जरा सांग. सोशल मीडिया ही खूप मोठी पॉवर आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आणि तिचा जर आपण जबाबदारीने वापर करू शकलो तर मला असं वाटतं की जग बदलणं सहज शक्य आहे. आणि हे काही तरुण मुलांना, मुलींना, शाळेतल्या मुलांना, मुलींना हे कळलेलं आहे आणि त्याचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करतात. हे पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सर्स आहेत, आम्ही त्यांना इन्फ्लुएन्सर्स ऑफ चेंज असं म्हणतो, बदल घडवणारे इन्फ्लुएन्सर्स आहेत. तर हे
ठाण्यातच आमच्याकडे घडलेली घटना आहे की माझ्या परिचयाच्या एका मुलीनी, एक साधारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर ती सामाजिक म्हणजे कॉलेजमधनं जे NSSचं काम असतं त्याच्यासाठी पालघर जिल्हा आत्ताचा, तिथे जव्हारच्या आसपास ती काम करायला गेलेली आणि तिला असं लक्षात आलं की इथल्या ज्या शाळेतल्या मुली आहेत यांना शाळेपर्यंत पोहोचायला जवळपास रोज 3-3, 4-4 किलोमीटर चालायला लागते. तर आपण काय करू शकतो, तर त्यांना सायकल जर आपण देऊ शकलो. मग तिने सोशल मीडियावरती ठाण्यामध्ये सगळीकडे हे टाकलं वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी की तुमच्या घरात जर जुनी सायकल असेल तर ती आम्हाला डोनेट करा. अशा 350 पावणे 400 सायकली त्यांनी त्या मुलींनी गोळा केल्या. 3-4 मुली एकत्र आल्या. त्या सायकल सगळ्या त्यांनी रिपेअर केल्या आणि मग त्या सायकल तिथे जाऊन त्या मुलींना दिल्या. हा केवढा मोठा काम आहे, केवढा मोठा बदल आहे आणि याच्यात कुठेही पैशांची मदत घेतली नाही. त्यांनी फक्त सायकली घेतल्या, त्यांच्या एकत्र येऊन त्यांनी त्या रिपेअर करून तिथे दिल्या गेल्या. तर हे माध्यमांची ताकद ही मुलांना कळलेली आहे की माध्यम म्हणून आपण काय करू शकतो किंवा माध्यमांच्या ताकदीने आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. तर मला असं वाटतं आपण प्रत्येकाने ही माध्यमाची ताकद समजून घेतली पाहिजे आणि त्याचा जेवढा आपण सकारात्मक वापर करू तेवढं मला असं वाटतं ही निगेटिव्हिटी आहे सोशल मीडियावरची. आता सगळीकडे ही चर्चा झाली की निगेटिव्हिटी खूप आहे. तर निगेटिव्हिटीला जर आपल्याला कमी करायचं असेल तर पॉझिटिव्हली सकारात्मकरित्या त्याचा वापर आणि सकारात्मक बोलणं जर वाढवलं तर मला असं वाटतं कमी होऊ शकतं. बरोबर. तुमच्यासारख्या संस्थेच्या माध्यमातून ते काम तुम्ही करताय. उन्मेष, अजून एक जो गंभीर मुद्दा आहे सायबर क्राईम मधला आणि तो म्हणजे आर्थिक गुन्ह्यांचा, ज्याचा उल्लेख आपण सुरुवातीला केला की तुम्हाला एक फोन येतो किंवा सरकारी यंत्रणांची नावं सांगून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं आणि आपल्या मित्रमैत्रिणीच्या बाबतीत ही घटना घडलेली असते आधी, तरी सुद्धा आपण त्याला बळी पडतो. काय ही हॅकर्सची मोडस ऑपरेंडी आहे? यांनी आपल्या मानसिकतेचा फार सखोल अभ्यास केलेला आहे असं आम्हाला जाणवतंय. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेले जे गंड आहेत किंवा आपल्या मनात असलेलं जे भय आहे किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारी हाव आहे, ग्रीड, फिअर, शेम, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याने खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि तशाच याच्यात ते आपल्याला टार्गेट करतात. म्हणजे आता जे डिजिटल अरेस्ट बद्दलची जी सगळीकडे चर्चा चालली आहे तर त्याचा जेव्हा मी विचार करतो की कोणीतरी मला सांगतंय की तुमच्या अकाउंटचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी झालेला आहे, मला माहिती आहे की नाही झालेलं, मला हे सगळं माहिती आहे, पण कोणीतरी येतं आणि मला सांगतं की मी ईडीचा ऑफिसर आहे किंवा मी एनसीबीतनं बोलतोय किंवा मी अजून कुठला तरी पोलीस ऑफिसर बोलतोय, पासपोर्ट ऑफिस मधनं बोलतोय, कस्टम ऑफिस मधनं बोलतोय. तर मला या व्यवस्थेवरता मला विश्वासच नाहीये या व्यवस्थेवरती की ही जी व्यवस्था आहे आपल्या देशातली ही फेअरली काम करू शकते, याच्यावर माझा विश्वास नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही मंडळी मला कुठेतरी अडकू शकतात. मग हे गोत्यात येण्यासाठी टाळायचं तर काय करायला पाहिजे, तर मला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. मग कॉम्प्रोमाइज कशा याच्यात आहे, तर मग माझ्याकडनं ते पैसे मागितले जातात जे मी भीतीपोटी आणि अविश्वासापोटी ते सगळे पैसे देतो आणि मी तिथे अडकतो. तर जेवढी लोकांची चूक आहे तेवढं मला असं वाटतं व्यवस्थेची पण चूक आहे. व्यवस्थेने जर फेअरनेस स्वतःचा सिद्ध केला किंवा वारंवार लोकाभिमुख होण्यासाठीचा प्रयत्न जर वाढवला तर मला असं वाटतं की दोन्हीकडनं प्रयत्न होऊन हे आपल्याला कमी करता येऊ शकतं. तू एक केस स्टडी सांगितली होतीस की तिथे त्यांनी अख्खा हा ब्लॅकमेलिंगचा बिझनेसच सुरू केला आणि स्क्रिप्ट तयार केली. काय केलं त्यांनी नेमकं? आपल्याकडे घडलेली केस आहे, म्हणजे एक 8-9 वर्षापूर्वी मीरा भाईंदर मध्ये असं एक कॉल सेंटर बस्ट झालेलं होतं ज्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जायचं. 250 तरुणांना तिथे ट्रेनिंग दिलेलं, जे अमेरिकेमध्ये हा गुन्हे करत होते. IRS मधले अधिकारी आहोत आम्ही, तिथली जी फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत त्यातले आम्ही अधिकारी आहोत असं भासून तुम्ही जे रिटर्न्स भरलेले आहेत त्याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत आणि तुम्ही एवढा दंड लागू शकतो हे सांगून ते पैसे गोळा करायचे. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांनी एक स्क्रिप्ट डेव्हलप केलेलं. आता ह्या सगळीकडे जे वापरतात हे यातले ट्रेंड लोकांचा वापर केला जातो. हे स्क्रिप्ट डेव्हलप केलं जातं. तर त्यावेळेला मला आठवतं की ज्यांनी हे सुरू केलेलं होतं त्याचा जो मास्टर माइंड होता त्यांनी याच्यासाठी त्यावेळेला 2.5 ते 3 कोटी रुपये स्क्रिप्टसाठी खर्च केलेले होते. आणि कॉर्पोरेटमध्ये जसं ट्रेनिंग देतात तशी या सगळ्यांना ट्रेनिंग दिलेली, म्हणजे लँग्वेजेसची ट्रेनिंग, कारण अमेरिकेत बोलताना ऍक्सेंट लागणार, त्याच्यानंतर काय पद्धतीने बोललं पाहिजे याचं सगळ्याचं ट्रेनिंग दिलेलं होतं. आता जे गुन्हे घडतात त्याच्यात हे लक्षात येतं की यांना ट्रेन केलेले की अशा पद्धतीने तुम्ही बोलायचंय, या गोष्टीचा वारंवार लोकांच्या मनावर बिंबवायचंय की तुम्हाला याच्यातनं काय होऊ शकेल. तर याच्यासाठी हे स्क्रिप्टेड आहे, याच्यासाठी स्क्रिप्ट तयार करणार आहे आणि हा ऑर्गनाइज क्राईम झालेला आहे आता की ज्याच्यामध्ये मल्टी लेवलला लोक इन्व्हॉल्ड आहेत. तर हे खूपच भीतीदायक चित्र वाटतंय.
आणि व्यवसाय म्हणून सुद्धा लोक आता हे सगळं करतायत. आता आम्ही एक दिल्लीमध्ये एक वर्कशॉप घेतलेला जिथे राजस्थान मधल्या भरतपूर नावाचा जिल्हा आहे तिथनं जिथे सेक्च्युअल एक्स्टॉर्शनच्या ज्या केसेस आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात होतात. तर तिथला एक व्हॉलेंटियर होता तिथल्या एका संस्थेचा, तो आम्हाला सांगत होता की आमच्या विभागामध्ये जर मुलगा किंवा युपी मधले पण काही जणांनी सांगितले की आमच्याकडे जर तो सायबर गुन्हे करत असेल तर त्याला मानाचं स्थान आहे, कारण पैसे मिळतात त्याच्याकडे अरे बापरे. आणि त्याच्याशी मुली लवकर लग्न करायला तयार होतात, कारण आर्थिक हे आहेत. तर जिथे रस्ते नाहीयेत अशा ठिकाणी मुलांकडे गावांमध्ये गाड्या आहेत, गाड्या फोर व्हीलर्स आलेले आहेत आणि हा. पैसे आलेले आहेत. इझी मनी हा खूप अट्रॅक्ट करतोय तरुणांना, मुलांना याच्यामध्ये. आणि आत्ताचा जो रिपोर्ट आहे किंवा आता जी माहिती येते त्याच्यानुसार वय वर्ष 15 ते साधारण 21 या वयोगटातल्यांचा जास्त याच्यात वापर केला जातो, कारण त्यांचा टेक्नॉलॉजी क्वोशंट हा जास्त आहे. हा. आपण IQ बद्दल जसं बोलतो ना तसं ह्या जनरेशनचा TQ म्हणजे बरोबर. टेक्नॉलॉजी क्वोशंट सुद्धा खूप जास्त आहे. पण तू म्हणतोयस तसा हा TQ आपल्या सगळ्यांनाच वाढवण्याची गरज आहे. उन्मेष, तू आता सांगतोयस तर म्हणजे अजूनही मध्ये मध्ये फोन येतात की तुमच्या वडिलांनी एक कुरिअर तुम्हाला पाठवलंय आणि एवढे पैसे तुम्ही जमा करा, आणि मग आपल्या लक्षात येतं साधारण त्यांच्या बोलण्यावरून, आणि आपण असं म्हटलं की आम्ही पोलिसात जाऊ तर ते म्हणतात जा पोलिसात, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. तर हा कुठेतरी यंत्रणेचा धाक पण कमी पडतोय का उन्मेष? सायबर क्राईम मध्ये आम्ही जाऊ याची काहीच भीती या लोकांना वाटत नाही. खरंय, कारण मुळातच असं झालं की याचा नंबर इतका प्रचंड वेगाने वाढतोय अशा गुन्ह्यांचा, तर पोलिसांची पण संख्या कमी पडते. मी जवळून पोलिसांबरोबर काम करतोय. आपल्याकडे यंत्रणा आहेत, आपल्याकडे माणसं आहेत, आपल्याकडे टेक्नॉलॉजी पण आहे, पण तो जो फोर्स वाढणं गरजेचं आहे. किंवा पोलिसांनी इतरही लोकांचा म्हणजे इन्व्हेस्टिगेशन जे डिजिटल इन्व्हेस्टिगेशन आहे ना याच्यासाठी काही ट्रेंड तरुणांचा किंवा इतर संस्थांचा मदत घेणं खूप गरजेचं आहे. कारण लोकांना असं वाटतं की पोलिसांना तरी यातलं कुठे काय कळतंय, आणि मग ते म्हणतात हा तुम्ही OTP दिलात ना, मग तुमची चूक झाली, मग हे ऐकायला आम्ही पोलीस स्टेशनला आलो का, असा प्रश्न पडतो. होते, खरंय, काही ठिकाणी होते की रिव्हिक्टिमायझेशन होतं आणि म्हणून लोक जात नाहीत. म्हणजे आता आपल्याकडे जे नंबर दिसतात ना ते आमचं असं म्हणणं आहे की हे 20%च आहेत. 80% लोक पोलिसांकडे जात नाहीत. आज माझे जर 10,000 रुपये गेले किंवा 20,000 रुपये गेले तर मी नाही जात पोलीस स्टेशनला. मी म्हणतो जाऊ दे, माझ्याकडनं चूक झाली, सोडून द्या. कोण जाणार आणि कोण या सगळ्या प्रोसेसमध्ये जाणार? तर ही एकतर प्रोसेस खूप युजर फ्रेंडली असली पाहिजे की ज्यातनं लोकांना पटकन रिपोर्टिंग सोपं झालं पाहिजे, पोचता आलं पाहिजे आणि त्याचा कॉग्निजन्स घेतला जातोय हे लोकांना लक्षात आलं पाहिजे. आणि तिथे विक्टिमायझेशन जेवढं कमी करता येईल तेवढं करायला हवं. सिंपथी दाखवणं खूप गरजेचं आहे. कारण बरेचदा असा अनुभव येतो की तुम्ही तर सुशिक्षित आहात, मग कसं काय तुम्ही तुमचं सुशिक्षित लोकांकडनं कसं झालं? तर मग तिथे लोक एकदम बॅकफुटवरती येतात, मग जात नाहीत, मग कंप्लेंट पण द्यायला तयार नसतात लोक. ते उचलतात कागद आणि घरी येतात. तर हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. आणि डेटा अनालिसिस आणि त्या डेटाचा वापर आता खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मला माहितीये की सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटला आपल्याकडे खूप मोठ्या स्वरूपात याच्यावरती प्रयत्न सुरू आहेत की हा जो डेटा येतो त्याचा अनालिसिस करून त्याच्यावरती आपण सुरू करतो. आता अहमदाबादमध्ये अरेस्ट केली गेली 5,000 कोटी रुपयाचे फ्रॉड्स पकडले अशा डिजिटल याच्या फ्रॉड्स मधल्या लोकांना. तर हे सुरू आहे, पण अजून थोडंसं स्पीडअप होणं गरजेचं आहे. आणि याला एक ऑर्गनाइज क्राईम असं स्वरूप देऊन त्याच्यावरती स्ट्रिक्टर ऍक्शन्स आणि फास्ट ट्रॅक कोर्ट्स मधनं त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. कारण हा जो भाग आहे ना गुन्हेगारांची, आम्ही काही गुन्हेगारांशी पण बोललेलो होतो, तर त्याच्यातनं की ठीक आहे ना, काय मला शिक्षा किती होऊ शकणार? एव्हिडन्स बेस्ड आहे सगळं. मी जर माझं सिम कार्ड फेकून दिलं, मी माझा मोबाईल टाकून दिला, तर शिक्षा किती होणार आहे मला? 6 महिने, 7 महिने, 8 महिने. ती शिक्षा घेऊन बाहेर आलो, संपला विषय, मी परत सुरू करतो. म्हणजे त्यांना काहीच भीती नव्हती कायद्याची. आणि म्हणून हे स्ट्रिक्टर थोडंसं त्याच्यात ऍक्शन जर झाल्या, पनिशमेंट त्याच्यातल्या झाल्या, तर मला असं वाटतं की थोडंसं याच्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो. बरोबर. मी थोडं शेवटाकडे जाणार आहे या मुलाखतीच्या, पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी तुमची हेल्पलाईन सांग आणि तुमची वेबसाईट काय आहे ते सुद्धा सांग. आमची वेबसाईट आहे responsiblenitism.org. तुम्ही या वेबसाईट वरती जाऊन ही मदत मागू शकता. किंवा सायबर वेलनेस हेल्पलाईन, त्याचा नंबर आहे 7353-107353. या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. सकाळी 9 ते 5 ही हेल्पलाईन सुरू असते. याच्यावर लिगल, टेक्निकल आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात पण, म्हणजे डिपेंडन्सी आहे गॅजेट्सची किंवा गेमिंग ऍडिक्शन्स आहेत, याच्यासाठी सुद्धा आम्ही मदत इथे करतो. विक्टिम्स असतील तर त्यांना सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. 9 ते 5 आहे, पण त्याच्यानंतरही तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही व्हॉट्सअपद्वारे आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता.
क्रिटिकल केसेसला आम्ही डेफिनेटली 24 तास कधी सपोर्ट प्रोव्हाइड करतो. बरोबर. तुम्ही याच्यावरती मदत मागू शकता. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण ते स्क्रोल मध्ये सुद्धा देऊया. पण आता मी उन्मेष तुझ्या बरोबर या मुलाखतीसाठी येत होते आमच्या ऑफिसला, तेव्हा सुद्धा तुला अनेक कॉल्स येत होते आणि तू म्हणत होतास की नाही या पोलीस स्टेशनला जा किंवा हे करा. तर पोलीस म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचं सुद्धा तुला एक चांगलं सहकार्य मिळालेलं आहे. विशेष करून जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सुद्धा आता याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतायत. काय सांगशील महाराष्ट्राचं गृह मंत्रालय काय करतंय? मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्हली काम याच्यावरती सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात आता सिनियर ऑफिसर्स आहेत किंवा अगदी पोलीस स्टेशनलाही मी आता पीआय जे बघतोय सायबरचे आणि पोलीस स्टेशनला जे पीआय ते माझे आता मित्र झालेले हो. वैयक्तिकरित्या, तर ही माणसं खूप मेहनत घेतात, परिश्रम करतात. तर आपणही त्यांच्याकडे पोहोचणं आवश्यक आहे. सिनियर लेवलचे ऑफिसर्स आहेत, आता मी बऱ्याच कमिशनरेट बरोबर काम करतोय, तर मला तिथल्या अधिकाऱ्यांचा पॉझिटिव्हनेस खूप जाणवतोय, कारण त्यांना आता सिरियसनेस सगळ्यांनाच आलेला आहे आणि प्रत्येकालाच ही गोष्ट फेस करावी लागते. करेक्ट. आणि आमची कामाची सुरुवातच अशा सिनियर ऑफिसर्सच्या मदतीने झाली की ज्यांनी आम्हाला या उपक्रमांसाठी मदत केली. म्हणजे मिलिंद भारांबे सर आहेत किंवा आशुतोष डुमरे सर आहेत किंवा ब्रिजेश सिंग सर आहेत किंवा रवींद्र सिंगल सारखे ऑफिसर्स आहेत. या सगळ्यांनी आम्हाला त्या कमिशनरेटमध्ये त्या लोकेशन्सना आम्हाला खूप मदत केली, जिथनं या चळवळीची सुरुवात झाली. आणि अजूनही ते मदतीसाठी उपलब्ध असतात, ते पटकन ऍक्सेसिबल असतात आणि ज्या केसेस आम्ही घेऊन जातो तिथे प्रोएक्टिव्हली आम्हाला मदत मिळते. लोकप्रतिनिधींचा कसा प्रतिसाद असतो? कारण देवेंद्र फडणवीस आता ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, तू सांगितलं होतंस की त्यांनी सुद्धा त्यांच्या टर्म मध्ये याच्याबद्दलची धोरणं आखण्यामध्ये पुढाकार घेतलेला होता. नक्कीच. आणि आताही नवीन आता हे सरकार आलेलं आहे, तर आमच्या त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत की त्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट सिस्टम आपल्याकडे करणं खूप गरजेचं आहे. आम्ही गोव्यामध्ये अशा पद्धतीचं सायबर वेलनेस सेंटर सुरू केलंय, तसं आता मुंबईत आणि पुण्यात सुरू केलंय. पण आम्हाला असं वाटतं की राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची सपोर्ट सिस्टीम असते. इन्व्हेस्टिगेशन हा एक भाग झाला त्याचा, की ज्यातनं गुन्हेगारांना पकडून दिलंय किंवा पैसे परत मिळवून दिलेले, पण याचा परिणाम जो आहे मानसिक आरोग्यावर होणारा हा दूरगामी आहे. तर याच्यासाठी आपण काही सपोर्ट सिस्टम जर उभ्या करू शकलो, ज्याच्यासाठी आमच्यासारख्या सामाजिक संस्था तयार आहेत, आमच्याकडे 12 वर्षाचा अनुभव आहे, स्किल्स आहेत, अनेक मंडळी आहेत जी व्हॉलेंटिअर म्हणून काम करायला तयार आहेत, तर या सिस्टीमनी एकत्र येऊन जर आपण सगळ्यांनी करू शकलो, तर मला असं वाटतं आपण महाराष्ट्राला आणि पुढे देशाला आपण सायबर सेफ करण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते नक्की चांगल्या पद्धतीने करू शकतो. सायबर वेलनेस हा खूप छान शब्द आहे. म्हणूनच उन्मेषची मुलाखत घेण्यामागे तुम्हाला घाबरवण्याचा अजिबातच उद्देश नाहीये. पण तरी सुद्धा उन्मेष, म्हणजे जर माझ्या अकाउंट मध्ये काही पैसे असले आणि ते अकाउंट माझं ईमेलला जोडलेलं असलं किंवा मी बँक ट्रान्सफर ऑनलाईन ट्रान्सफर करत असले, सतत एक भीती असते किंवा सोशल मीडिया वापरत असतो आपण, तर सतत एक आपल्याला कुठेतरी ब्लॅकमेल केलं जाण्याची भीती असते. या भीतीवर कशी मात करायची? मला तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा सांगायचं की हे माध्यम फार सुंदर आहे, चांगलं आहे. आता मी एक उदाहरण नेहमी देतो की आपल्या घरी फळं भाज्या कापण्यासाठी सुरी असते. त्या सुरीचा आपण वापर कसा करतो याच्यावरती, काही लोक याचा दुसऱ्यांना धमकवण्यासाठी, मारण्यासाठी वापर करतात. मग त्यात सुरीची चूक नाहीये ना, ही व्यक्तिसापेक्ष गोष्टी आहेत. तर हे माध्यमाची चूक नाहीये, माध्यम आपण कसं हाताळतो हे महत्वाचं आहे. माध्यम साक्षरता, मगाशी जसं तू म्हणालीस तसं, ती ही फार महत्वाची. ती आपण स्वतः साक्षर होणं या माध्यमांबद्दल गरजेचं आहे. मी बँकिंग बद्दल एक चांगली सूचना अशी करू शकेन की मला असं वाटतं की तुमचे डिजिटल बँकिंगचे जे अकाउंट्स आहेत ना, ते वेगळे ठेवा, ज्याच्यामध्ये कमी पैसे ठेवा. आणि तुमचे जिथे जास्त पैसे आहेत, सॅलरीज येतात किंवा तुमचे पैसे साठवलेले पैशांशी कनेक्टेड आहेत, ही वेगळी अकाउंट ठेवा. तुम्हाला जसं वाटेल तसं इथे हळूहळू ट्रान्सफर करा आणि ते जे एक डिजिटल अकाउंट आहे ते सगळीकडे कनेक्ट करा. आपलं होतं काय की आपण मल्टिपल अकाउंट्स वेगवेगळ्या ठिकाणी कनेक्ट केलेले असतात, सिक्युरिटी लॅब्स होतात, त्याच्यामुळे मग हे सगळ्या गोष्टी घडतात. घडलेल्या क्राईम मध्ये मला असं लक्षात येतंय की 70-75% क्राईम्स हे आपल्या चुकीमुळे होत असतात आणि मग 20-25% जे असतात ते सिस्टमच्या चुकीमुळे होत असतात. तर मग हे 70-75चं प्रमाण आपण कमी केलं आणि 20-25% जे सिस्टममुळे होतात तर सिस्टमकडनं आपल्याला मिळू शकतात. म्हणजे बँकेच्या चुकीने जर पैसे गेलेत तर बँक आपल्याला लायबल असते पैसे द्यायला. तर घाबरू नका, माध्यम योग्य पद्धतीने तुम्ही वापरा, कारण आपल्याला आता चॉईस राहिलेलं नाहीये. एक जनरेशन होती ज्यांनी सांगितलं की मी नाहीच वापरणार, मला वापरायचंच नाहीये. पण आता आपल्याला चॉईस नाही, आपल्याला हे वापरायला लागणार आहे. आणि जर चॉईस नसेल तर शिकणं हाच आपल्या समोर पर्याय आहे आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे.
माझं असं म्हणणं नाही की प्रत्येक जण तज्ञ झाला पाहिजे, हा. पण जुजबी ज्या गोष्टी आहेत, ज्या सेफ्टीसाठी आहेत, ज्या ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी ज्या आहेत, त्या तरी आपल्याला शिकायला हव्या. कॉमन सेन्स पुरत्या गोष्टी तरी शिकायलाच खूप पाहिजे. चांगलं आहे. कॉमन सेन्स म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा आहे. उन्मेष, अजून एक म्हटलं जातं की इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडियामध्ये आपण कधी ऍडिक्ट होत जातो ते आपल्याला कळत नाही, आणि मग अशा मीडियाच्या माध्यमातून आपल्यावर हे सायबर अटॅक होऊ शकतात. आता ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये एक शब्द घातला गेला की ब्रेन रॉट, म्हणजे तुम्ही किती पॅसिव्हली मोबाईलचा वापर करताय, तुमचा मेंदू सडत चाललाय का, म्हणजे मेंदूचा वापर तुम्ही करताय का. तुम्ही वर्कशॉप मध्ये मुलांना, पालकांना किंवा आपण सगळ्यांनाच काय सांगता? आम्ही माइंडफुल युसेज वरती बोलत असतो की माइंडफुली कसं तुम्ही ही माध्यमं वापरू शकता. माइंडलेस वापरलं तर ब्रेन रॉट होण्याची शक्यता, ही काही मेडिकल टर्म नाहीये, ही सोशल टर्म आहे जी वापरली गेलेली आहे. बरोबर. पण ती कितीतरी वेळा असं जाणवतं की ती खरंच आहे. म्हणजे लोक विचार न करता स्क्रोल करत राहतात कंटिन्युअसली. तो अल्गोरिदम बिल्ड केलेला असतो आणि तुम्ही खूप वेळेला लक्षही नसतं. काही वेळेला मी बरेच लोक बघितले की काय चाललंय हे माहित नसतं, पण जे बरं वाटत असतं डोळ्यांना ते बघत 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 पुढे चाललेलं असतं. तर हे माइंडलेस जे काही तुम्ही करताय ना, ते थोडं थांबून माइंडफुल युसेज कडे आपण वापर केला पाहिजे. तो किती, कसा, स्क्रीन टाइम रेग्युलेशन हे खूप महत्वाचं आहे. तर हे प्लॅन आपण करणं गरजेचं आहे. आपण जर आपल्या युसेजचा प्लॅन करत राहिलो की मी दिवसभरात केवढं वापरणार, काय वापरणार, आणि पूर्वी हे नव्हतं, पण आता डिजिटल वेलबिंग ऍप्स आलेली आहेत. तुम्ही कंट्रोल ठेवू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. मी स्वतः ऍप लॉक करून टाकतो. मी सोशल मीडियाचं माझा दिवसभरातला एक टाइम मी फिक्स केलेला आहे, जेवढाच मी वापरतो त्याच्यानंतर ऍप लॉक होतं, आणि मला हवं असेल तर किंवा गरज असेल, काही इमर्जन्सी असेल तरच ते ओपन करतो, आणि त्याचा एक ट्रॅक ठेवतो की माझं स्क्रीन टाइम किती आहे दिवसभराचा, वीकली स्क्रीन टाइम किती आहे. तर हे खूप छान ऍप्स किंवा चांगल्या गोष्टी आहेत ज्या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर तुम्ही करू शकता. आणि त्याच्याबरोबर मला असं वाटतं की इतर कितीतरी पर्याय आहेत ना आपल्या आजूबाजूला, तर त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. संवाद साधणं खूप महत्वाचं आहे एकमेकांशी, आजूबाजूच्या लोकांशी. जो संपलेला आहे असं वाटतं की ट्रेनमध्ये आता लोक मोबाईल मध्येच डोकं घालून बसलेले असतात. म्हणजे बस मी स्टॉपवरती बघा. अभिनेते मोहन आगाशेंचा एक इंटरव्ह्यू ऐकला, त्याच्यामध्ये ते असं म्हणाले, जसं माकडाचा हळूहळू माणूस झाला तसं आपण माणसांची आता मशीन्स होत चाललोय की काय, म्हणजे आपल्यालाच ते कळत नाहीये. तर आम्हाला तेच म्हणायचं की तो माइंडफुलनेस वाढवला पाहिजे. कुठल्याही वापरात जर आपण विचारपूर्वक त्याचा वापर करायला सुरुवात केली तर त्याचे फायदे जास्त होऊ शकतात आणि तोटे कमी कमी होत जातात. असतात काही तोटे जे आपल्याला कामाच्या स्वरूपामुळे आलेले असतात. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांना वापरायलाच लागतो स्क्रीन टाइम, किंवा आता सगळेच क्षेत्रांमध्ये अनेक तास ट्रॅफिक मध्ये असतो, ट्रॅव्हलिंग मध्ये असतो, वेळ कसा घालवायचा, कधी कधी कंटाळा येतो म्हणून आपण सोशल मीडियावर जातो. म्हणजे नक्कीच, पण मग बघण्याच्या ऐवजी ऐकणं पण असू शकतं ना. लोक पॉडकास्ट ऐकतात हल्ली. म्हणजे बघणं हे कमी होतं, ऐकणं जास्त होतं, आणि मग तो ऐकण्यामुळे किंवा वाचण्यामुळे व्हिज्युअलायझेशन जास्त होतं असं मला वाटतं. कल्पनाशक्ती वाढत जाते, आपण तेवढा विचार करत जातो. बघणं हे बरेचदा काही विचाराला चालना नसतेच. म्हणजे खरंच थॉटफुल असेल ती प्रोसेस किंवा कंटेंट. माझं असं म्हणणं नाही की बघण्यामुळे काही बदल नाही होत, पण कंटेंट एवढा थॉटफुल असला पाहिजे ज्याचं पर्सेंटेज कमी आहे, आणि तो तसा बघायला गेला तर अल्गोरिदम तसे सेट होतात तुमचे, मग तसं तसं तुम्हाला येत जातं. पण तुम्ही जर ज्यातनं काही थॉट प्रोव्होकिंग नाहीये किंवा ज्यातनं तुम्हाला काही चांगलं मिळत नाही, एंटरटेनमेंटला माझा विरोध नाहीये की एंटरटेनमेंट असली पाहिजे, गंमत असली पाहिजे, हे सगळं असलंच पाहिजे, पण मग तसाच कंटेंट तुम्हाला येत राहतो, मग त्याला कुठेतरी ब्रेक करणं आवश्यक आहे. बरोबर. या सोशल मीडियाने म्हणजे जगाच्या कोपऱ्यामध्ये कोणीही राहणारा माणूस असेल त्याला एक आवाज दिलेला आहे जगापर्यंत पोहोचण्याचा, पण फक्त आवाज उपयोगाचा नाही. तू जसं म्हणतोस तसं संवाद अपेक्षित आहे, आणि उन्मेष, तुला बोलावून हा संवाद घडवण्याचाच आमचा एक प्रयत्न होता. उन्मेष जसं म्हणतोय तसं ही मुलाखत तुम्ही फक्त बघण्यापेक्षा ऐकली असेल तर आमचं काम आम्ही चांगलं केलं असं आम्ही समजू. आणि जी हेल्पलाईन आम्ही दिलेली आहे त्या हेल्पलाईनवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, आणि जर तुम्ही अशा कोणत्या अडचणीमध्ये सापडलेला असाल तर मदत मागायला, उन्मेष म्हणतो तसं, अजिबातच हरकत नाही. उन्मेष, तू इथे आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे ते कमेंटमध्ये लिहायला अजिबात विसरू नका. वन इंडिया मराठी हे आमचं चॅनेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.